स्वागतम सस्नेह सुहायुक्त स्वज्ञे स्वागतम। आजचे प्रमुख अतिथी, उपस्थित मान्यवर, अध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग आणि प्रजासत्ताक भारताच्या कुशीत मनमुराद वावरणाऱ्या माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बरोबर 2 वर्षापूर्वी मी आणि राणे सरांनी हे पुस्तिका बनवल्या आणि याची फर्स्ट प्रिंट आम्ही वर्षाताई आणि रीटाताई यांना दिल्या। त्यानंतर आम्ही सर्वांनीच ठरवले की जास्तीत जास्त वेळ ह्या मुलींसाठी द्यावा। मला ह्या ठिकाणी म्हणजे एक प्रसिद्ध भजन आठवते, त्याचा एक मुखवडा मी ऐकवते। ज्योत से ज्योत जगाते चलो, इन दिव्यांग बच्चों के जीवन में उजाला बढ़ाते चलो, अंधेरा हटाते चलो। सर्वप्रथम मी आपले प्रमुख अतिथी डॉक्टर भाग्येश वसंत लाड साहेब यांचा परिचय करून देते। पॅराप्लेजिक फाउंडेशन, लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून गेली 19 वर्षे कार्यरत आहेत। डॉक्टर लाड साहेब गेली 29 वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विनामूल्य समाजसेवा करत आहेत। अनेक समाजसेवी संस्थांचे हे सभासद आहेत। गेली 29 वर्षे हे गरजू विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांना अनमोल मदत आणि मार्गदर्शन करत आहेत। करोना काळात तर यांनी साधारण 850हून अधिक लोकांना वेगवेगळ्या रुग्णालयात प्रवेश मिळवून दिला। खरंच यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे। एवढंच नाही तर करोना आजारावर मात करण्यासाठी लागणाऱ्या इंजेक्शनची संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्धता साधारणतः 4500 करोना रुग्णाला सहकार्य केले। त्यांनी गेली 28 वर्ष अविरत समाजकार्याबद्दल सन्माननीय श्री दीपक केसरकर, कॅबिनेट मंत्री, शिक्षण आणि उच्च शिक्षण, महाराष्ट्र शासन आणि बॉलिवूड आणि मराठी सिनेकरिता सौ सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले। तसेच त्यांना जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल तर्फे माननीय आमदार श्री सुनील प्रभू यांच्या हस्ते जागृत समाजसेवक या पुरस्काराने ऑगस्ट 2024 रोजी सन्मानित आले। त्यांचे एक वाक्य आम्ही नेहमी ऐकत आलो आहोत, कोणालाही कोणत्याही प्रकारची मदत लागली असेल सो इज अवेलेबल बाय 24/7, आम्ही फोन करू शकता असे ते बोलतात नेहमी। हे वाक्य त्यांची सामाजिक बांधिलकी आणि तळमळ समजू शकतो आम्ही तुमची। खरं तर मला खरं तर राणे मास्तरांबरोबर पण जरा बोलायचं होतं। राणे मास्तरांनी मी कंटिन्यू आम्ही ह्या मुलींसाठी जेवढं मी पण आता 3rd इयरमध्ये, मी पण आता कंटिन्यू शिकते, ऑफिस करते, प्लस हे पण वर्क। मला खरं तर ह्याच्यामध्ये जास्त असं वर्क करण्याची काय बोलू मी ॲक्च्युली, मला कधी असं नाही वाटत की मी जास्त वर्क करते ह्याच्या पुढे। मी आणि राणे सर जेव्हा इकडे आलेलो या शाळेमध्ये, तेव्हा वर्षाताईंनी पण आमच्यासाठी खूप वेळ काढून आम्हाला वेळ दिला। त्यांनी बघितली आमची फर्स्ट प्रिंट पुस्तकाची, त्यांनी काय काय म्हणजे बदल करायचे तेही सांगितले। वर्षाताई आणि राणे सरांसाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजे ॲक्च्युली। त्यांनी आणि मी जेव्हा रोज आम्ही म्हणजे दिवसभरातून आम्ही 3-4 तास तर मी द्यायचे पुस्तकासाठी, पुस्तक बनवण्यासाठी। त्याचं स्पेसिफिकेशन मिलिंद हिरबगत हे करतीलच की पुस्तकासाठी काय मेहनत करावी लागते ते। पण खरंच राणे सर यांना मी खरं थँक्यू बोलते।
मी त्यांच्यासाठी राणे मास्तरांची शाळा आणि कमला मेहता शाळा यांच्या वतीने दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते. आज आम्ही आपल्या या दिव्यांग मैत्रिणींसाठी राणे मास्तरांची शाळा समूहाने तयार केलेल्या 4 पुस्तिका या शाळेला प्रदान करणार आहोत. या पुस्तिकांविषयी आमचे कुटुंब प्रमुख राणे सर मनोगत व्यक्त करतीलच. सर्वप्रथम मी स्वतः आणि आमचे तांत्रिक विभागाचे प्रमुख श्री उमेश घाडगे यांच्या हस्ते श्री कमला मेहता शाळा संचालिका वर्षाताई पंडित भाटकंदे स्वरलिपी आणि चिन्हे ही पुस्तिका प्रदान करू. आरती दिसत नाहीये, पुढे येतो. आमचे आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान श्री अरुण सावंत आणि डॉक्टर अमित भालिंगे हे श्रीमती कमला मेहता शाळेच्या मुख्याध्यापिका तन्वी ताईंना पंडित पळुस्कर स्वरलिपी आणि चिन्हे ही पुस्तिका प्रदान करतात. आमच्या तांत्रिक विभागाच्या सदस्या वेदश्री मुथुकर आणि सौ प्रीती राणे या मराठी शिक्षक ओळख यांची शिक्षिका आशाताई आर्य यांना प्रदान करतील.
आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर लाड साहेब, आमचे कुटुंब प्रमुख राणे सर, दोघे मराठी अक्षर ओळख भाग 2 ही पुस्तिका प्रदान करतील. सॉरी, मी मुलीचं नाव घ्यायला विसरले. कुमारी, अच्छा, दृष्टी बागडे, इयत्ता 2री